स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत या ठिकाणी गडकरी रंगायतांचा पडदा खऱ्या अर्थानं उघडलेला आहे। उद्घाटनानंतर लोकार्पणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत। लिफ्ट नव्हती, बरंचसं तिकडे मला दाखवलं आयुक्तांनी, नवीन नवीन काय काय केलेलं आहे, साऊंड सिस्टीम आहे, सगळ्या गोष्टी। गडकरी म्हटलं की सगळे कलावंतच म्हणतात गडकरीसारखी मजा नाही कुठेच। आणि ठाण्याचा गौरव तर आहे, ठाण्याचं भूषण आहे। आणि म्हणून खरं म्हणजे फक्त दुरुस्ती नव्हती, अतिशय मोडकळीस आलेलं, पूर्ण मेकओव्हर केलं आपण। आणि त्यामुळे वेळ लागला। यामध्ये सर्वच लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार सगळ्यांचंच योगदान, त्याचबरोबर ठाणेकरांचं मोठं योगदान जे आहे हे या नाट्यगृहाला लाभलेलं आहे। ठाणेकरांचा जीव की प्राण असं हे नाट्यगृह आहे। आणि मगाशी आपण पाहिलं की बाळासाहेबांची सभा होती आणि ते चित्रफितीमध्ये दाखवलं। सभा होती आणि त्या सभेमध्ये बाळासाहेबांनी सांगितलं काय पाहिजे। ते एका श्रोत्याने सांगितलं, त्याचं आपलं त्यांचं नाव काय, प्रकाश गुप्ते यांनी सांगितलं आम्हाला नाट्यगृह द्या आणि नाट्यगृह द्या, तुम्हाला ठाणा आम्ही देतो। आणि बाळासाहेबांनी गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम या दोन वास्तू त्या काळात केल्या। त्या काळात सतीश प्रधान नगराध्यक्ष होते आणि आपण ही वास्तू दिमागदारपणे पाहतोय। बाळासाहेबांचंही प्रेम या वास्तूवर होतं। आणि त्यावेळेस भूमिपूजन झालं, उद्घाटन झालं बाळासाहेबांच्या हस्ते आणि त्यावेळेस थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय दत्ताजी ताम्हाणे प्रमुख पाहुणे होते। आणि अशी मोठी माणसं, वास्तुविशारद वसंतराव पानसरे यांनी गडकरीचं डिझाईन केलं होतं। अत्यंत देखणी वास्तू ठाण्यामध्ये उभी राहिली आणि या वास्तूवरचं शिल्पही तितकंच देखणं आहे। आणि म्हणून या ठिकाणी ज्या नावानं सभागृह ओळखलं जातं ते राम गणेश गडकरी आहेत, शाकुंतल आणि सौभद्र लिन्हारे, अण्णासाहेब किर्लोस्कर आहेत, उजव्या बाजूला मराठी रंगभूमीचं दैवत असलेलं बालगंधर्व आहे। आणि या तिघांच्या अस्तित्वामुळे हे नाट्यगृह खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसापासून नाट्यसृष्टीचं भाग्याचं ठरलं अशी नोंद या ठिकाणी झालेली आहे। आता इथे बाहेर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारकही आपण केलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यात पूरक अशा गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत। तर या ठिकाणी गडकरी रंगायतांचं उद्घाटन करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे। ठाणं कसं शिवसेनेला मिळालं याविषयीची आठवण सांगितली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।